रेडी. दिदीराजे, मी डायरेक्ट बसलो चालेल ना? हो. मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या होत्या. दिदीराजे, मला फ्लावियाशी लग्न करायचं होतं. हो, म्हणजे आमचं लग्न ठरलं तेव्हा फ्लाविया मला आपल्या घरी घेऊन गेली. तिच्या बापाने माझं खूप प्रेमानं स्वागत केलं, पण त्याचं फ्रेंच मला नाही कळायचं आणि माझं इंग्रजी त्याला नाही कळायचं. मग त्याला काही सांगायचं असलं की तो आपलं व्हायोलिन उचलायचा, माझ्याकडे बघायचा, लेकीकडे बघायचा आणि ते व्हायोलिन वाजवायचा. मला व्हायोलिन काही कळत नव्हतं, पण ते सूर मात्र मला चांगले वाटत होते. आपले लेख इतक्या दूर देशी माझ्यावर जाणार म्हणून व्याकुळ झाला होता म्हातारा. त्याच्या निळ्या डोळ्यातले अश्रू त्याच्या पांढऱ्या शुभ्र दाढीवरती उघळताना मी पाहिले. ती संध्याकाळ, ते व्हायोलिनची सूर आणि ते अश्रू. आणि इथे येऊन पप्पांना सांगितलं तर पप्पा म्हणाले, नोकरीवरून जा. नाही, पप्पांचं मी नाही ऐकलं. मासाहेबांना भेटायला गेलो तर मासाहेब म्हणतात, कशा डॉक्टर तुम्ही गेलात तर माझ्या मुलांना आई कुठली? म्हणून तसं तुम्ही लहान होतात, तुम्हाला तुमच्या हातात एक फुलांचा गुच्छ दिला आणि एका प्रॅममध्ये घालून तुम्हाला घेऊन गेलो फ्लावियाकडे. तर फ्लाविया म्हणते, कशी 2-2 गुच्छ कशाला आणलेत? म्हटलं, फ्लाविया, आम्हा हिंदूंचा पुनर्जन्मावरती विश्वास असतो. आपलं लग्न पुढल्या जन्मापर्यंत आपल्याला ढकलावं लागेल. बस. हे बघा.